सुदामराव वाळवंटे मंडळ अधिकारी आहेत पूर्णा तालुक्यात. आपण आणि ते दोन्ही हातापायाने अपंग आहेत. मारुतीरायाकडे दर शनिवारी येतात, मनोभावनाने इच्छा करतात. त्यांना काय अनुभूती आली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय वाटलं की तुम्हाला यशवाडीला यावं, एवढं दोन्ही हातापाय अपंग असताना येतात तुम्ही? मी अपंग असताना येतो, कारण की मला अतिशय चांगल्या प्रकारे जागृत देवस्थान आहे आणि ह्या देवस्थानामुळे मन शांती आणि अतिशय चांगल्या प्रकारे आनंद आणि मनाला शांती मिळते. त्यामुळे मी प्रत्येक शनिवारी येत असतो. मंडळ अधिकारी असताना एवढं बिझी असताना एवढं शेड्यूल असताना कसं काय येतं? मी कामं अनेक असले तरी बी दर शनिवारी माझा शेड्यूल ठरलेला आहे. त्याप्रमाणे मी दर शनिवारी इथे येत असतो आणि मन शांत होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे मनाला शांती आणि मनातल्या भावना म्हणजे मनातले जी कामं आहेत, जे आपलं मनोकामना पूर्ण करणारं असं जागृत देवस्थान आहे. हे काय अनुभव आला इथला? अनुभव खूप मला आलेला आहे. अपंग असताना मी जिद्दीनं नोकरी करतो, पूर्ण या ठिकाणी जातो आणि प्रत्येक स्पॉटवर जाऊन शेतकऱ्यांना मदत करतो. रस्ते काढणं, शासनाची वसूली करणं, असे खूप कामं मी करतो. आणि मला माझ्या संसार म्हणजे याच्यामध्ये पण मला खूप चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे. काय सांगा ना एखादा अनुभव? एक माझ्या दोन्ही मुलीचे लग्न झालेले आहेत, चांगल्या घरी गेलेले आहेत. हो. आणि एक मुलगा आता MPSC परीक्षा देत आहे, दुसरा एक लहान शिकायलाच आहे. तरी त्यांना पण खूप चांगल्या प्रकारे मारुतीरायाची कृपा आहे. मारुतीरायाच्या कृपेमुळे दोन्ही मुलीचं चांगलं झालं, मुलाचं चांगलं झालं म्हणून येता का? तसं म्हणण्यापेक्षा कसं एक मनात एक आपली हे देवाची इच्छा आणि मनोकामना पूर्ण करणं हा मारुतीराय आहे असं मी. इथं आल्यानंतर एवढं तुम्हाला एवढा त्रास होतो हातापायाला, अपंग असताना तुम्ही इतक्या लांबून पायाने येता मंदिराच्या, तुम्हाला इथले सगळे जे सेवक आहेत आमचे संस्थांचे ते तुम्हाला मध्येपर्यंत जाऊन दर्शन घेऊ देतात, इथं बसू देतात, तर काय अनुभूती येते तुम्हाला? मला इथं आल्यानंतर सगळे मला सहकार्य करतात आणि मला लाईनमध्ये जर खूप गर्दा असला तरी मला कॉपरेट करतात आणि डायरेक्ट दर्शनाला येऊ देतात वरपर्यंत आणि प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन मला होते. मारुतीरायाकडे पाहिल्यानंतर कसं वाटतं मग इथं आल्यावर? मन प्रसन्न होते, मनात आनंद, मन शांती, समाधान वाटते. शेवटच्या श्वासापर्यंत येणार? हो हो, मी मारुतीरायाला शेवटच्या श्वासापर्यंत येणार ही माझी इच्छा आहे. आणि मी कुठलंही काम असलं तर प्रत्येक शनिवार मी माझा ठरलेलाच असतं, माझं शेड्यूलच ते. प्रत्येक शनिवारी मी येत असतं. किती व्याप असू द्या गव्हर्नमेंट सर्वंटच्या नोकरीत? हो हो, तरी मी येतोच. हो. तुम्ही एवढं दोन्ही हातपायानं अपंग असताना इथं येता, ज्यांना सर्वस्व दिलंय भगवंतानं, त्यांनी आल्यानंतर त्यांना काय अनुभूती येईल वाटते? त्यांना मनात वाटते की बाबा पहा किती अपंग माणूस आहे, किती तळमळीनं देवावर श्रद्धा, आणि असं त्यांना वाटते मनापासून. प्रत्येकजण मला माझ्याकडे पाहून प्रत्येकाला वाटतं की बाबा किती अपंग माणूस आहे, त्यांना सहानुभूती वाटते. देवानं ज्याला सगळं दिले त्यानं आल्यानंतर इथं त्यांना काय फळ मिळू शकते तुम्हाला वाटतं? त्याची इच्छा पूर्ण होईल? हो हो, होणार नक्कीच. मारुतीरायाची मला हे आहे अनुभूती आहे. काय आवाहन करणार तुम्ही भाविकांना? भाविकांना मी असं म्हणेन की बाबा हे श्रद्धास्थान, हे जागृत देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान असल्यामुळं मारुतीराया मनापासून आपण जर त्यांना चाहलो तर मारुतीराया आपल्याला नक्कीच कृपा, वरदान आणि प्रसाद देणार आहे, देतीलच असं मला निश्चितच वाटतं. दोन्ही हात आणि पाय अपंग असतानाही देवावर, मारुतीरायावर, यशवाडीच्या एवढी श्रद्धा आहे की हे जे मंडळ अधिकारी आहेत दर शनिवारी निष्ठेनं इथं येतात आणि देवाचं दर्शन घेतात. आणि इथले जे संस्थेचे सर्व जे आहेत त्यांना मोठं मोलाचं सहकार्य करतात, त्यांना डायरेक्ट दर्शन देतात. पण त्यांचा अनुभव सांगितला की त्यांनी मारुतीरायाकडे पाहिलं की माझं मन प्रसन्न होतं आहे आणि मी मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मारुतीरायाच्या दर्शनाला येईल, हाच अनुभव आहे. आणि यांच्याकडून काहीतरी शिकावं आणि इथं दर्शनासाठी आल्यानंतर ज्यांची जी काही मनोकामना आहे ती 100% पूर्ण होते असं त्यांचं म्हणणं आहे. रामकृष्ण हरी.